वेलकम टू खांडेकर क्लासेस. तुम्हाला सगळ्यांनी खांडेकर क्लासेसला वेलकम आहे, सुस्वागत आहे. आज आपण काय काय बघा म्हटलं तर ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर आणि प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन ते कसं काढायचं म्हणजे फाइंड आउट कसं करायचं आणि आयसोटोप, आयसोबार, आयसोटोन आणि आयसोस्टर्स हे काय काय ती हे सगळं बघून घ्या. मग पहिला ह्याच्या आधी आपण काय एक ॲटम बद्दल समजून घेऊ. ॲटम कसं तयार होते बाबा. एक ॲटम मध्ये काय काय असते. ॲटम म्हणजे जे असते की त्यालाच काय म्हणतो आपण सब ॲटॉमिक पार्टिकल्स म्हणतात. त्या सब ॲटॉमिक पार्टिकल्सने काय झालं असते, एक ॲटम काय झालं असते तयार झालं असते. कुठले कुठले म्हणतात तर सब ॲटॉमिक पार्टिकल, सब ॲटॉमिक सब ॲटॉमिक पार्टिकल. कुठले कुठले सब ॲटॉमिक पार्टिकल म्हणतात तर प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. ही प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन काय झालं असते, एक ॲटम तयार झालं असते. एक ॲटम मध्ये काय काय असते म्हटलं तर हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन असते. मग याची जरा चार्ज आणि मास समजून घ्या. काय बाबा चार्ज, आणि हे मास. चार्ज काय, प्रोटॉनचा चार्ज काय असते म्हटलं तर 1.6 into 10 to the power of -19 कुलम. हे सी म्हटलं तर काय म्हणतात रे, कुलम आहे. कुलम म्हटलं तर काय, चार्जचं एसआय युनिटला काय म्हणतात आपण, कुलम म्हणतात. न्यूट्रॉनला चार्ज नाही म्हणून तर त्याचं नाव काय, न्यूट्रॉन आहे. हे काय असते, न्यूट्रॉन काय असते, न्यूट्रल असते. इलेक्ट्रॉनचं काय चार्ज 1.6 into 10 to the power of -19 कुलम. हे बघा, हे दोन्ही व्हॅल्यू सेम आहे. होय व्हॅल्यू सेम आहे, पण काय अपोजिट अँड इक्वल आहे. काय बाबा अपोजिट म्हटलं तर हे पॉझिटिव्ह असते आणि हे काय असते, नेगेटिव्ह असते. प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्ज येते म्हणून आपण काय त्याला म्हणतं ई प्लस म्हणतं. इलेक्ट्रॉन नेगेटिव्ह चार्ज येते म्हणून त्याला काय म्हणतं आपण ई मायनस म्हणतं. आता मास, प्रोटॉनचा मास काय काय म्हटलं तर 1.67 into 10 to the power of -27 kg. मास याचे युनिट काय, केजी. मास कशामध्ये आपण मेजर करता, केजी मध्ये मेजर करता, किलोग्राम मध्ये. बघा इथे लक्ष द्या, न्यूट्रॉनला भलेही चार्ज नाही पण मास आहे. न्यूट्रॉनला मास आहे. न्यूट्रॉनचा मास काय म्हटलं तर जे प्रोटॉन असते की सेम तेच 1.6 into 10 to the power of -27 kg. आता इलेक्ट्रॉनचा मास काय म्हटलं तर इलेक्ट्रॉन थोडं डिफरंट आहे. 9.1 into 10 to the power of -31 kg. हे काय यांचं चार्ज आणि मास आहे. तुम्हाला विचारतात एक्झाम मध्ये कशाचं मास जास्त आहे विचारतात, मासचा ऑर्डर देतात, तर तुम्ही काय करता, इथं 9.1 आहे म्हणून समजून काय करता, तुम्ही काय करता ह्याला स्टिक करायचं जाता. काय इलेक्ट्रॉन ज्यादा म्हणतात. पॉवर लक्ष द्या, पॉवर लक्ष द्या. ह्याचं काय 10 to the power of -31 kg आहे. ह्याचं काय म्हटलं तर 10 to the power of -27 kg आहे. कवा पण मायनस व्हॅल्यू कसं वाढते तसं पॉवर त्याचं काय असते, कमी होते. ते म्हटलं तर काय हे -1 आहे ना, हे काय -2 पेक्षा जादा आहे. म्हटलं तर विचार करा इलेक्ट्रॉनचा मास किती कमी आहे. प्रोटॉनचं -27 kg प्रोटॉनचं जास्त असते आणि इलेक्ट्रॉनचं काय असते खूप कमी असते. मग एक मॅथमॅटिकल फॉर्म देत, एक मॅथमॅटिकल फॉर्म देत किती बाबा इलेक्ट्रॉनचं मास प्रोटॉनपेक्षा किती कमी असते म्हटलं तर एक फॉर्म देते मॅथमॅटिकल फॉर्म E = P / 1837. म्हटलं तर किती इलेक्ट्रॉन मास काय असते प्रोटॉन पेक्षा 1800 पटीने कमी आहे. 1800 पटीनं. याचा विचार करा तुम्ही, इलेक्ट्रॉनचा मास प्रोटॉन पेक्षा किती कमी असेल, किती कमी किती असेल. एक इलेक्ट्रॉनचा मास प्रोटॉनपेक्षा किती कमी असते म्हटलं तर 1800 पटीने कमी असते. इलेक्ट्रॉन म्हटलं तर काय माहिती काय, घरात एक बारकं बाळ असल्यावर कोण पण त्याला उचलतात, एवढा मास कमी आहे. मग तुम्ही म्हणता त्याचा मास एवढा कमी आहे, काय आहे का नाही, इज्जत काय आहे का नाही, त्याचं काय कामाला आहे का नाही इलेक्ट्रॉन तुम्ही विचारू शकता. येते हो, कामाला येणार. हलका म्हटलं तर काय चार्ज आहे की, चार्ज म्हटलं तर काय हिंमत आहे, चार्ज आहे. म्हणून तुम्ही बघा कुठल्या पण रिएक्शन मध्ये काय म्हणते ती इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले किंवा इलेक्ट्रॉन लोडेड झाले, इलेक्ट्रॉन विड्रॉ झाले, हे सगळं तुम्हाला मोरे येते. जे कोण तुम्ही 11वी किंवा फर्स्ट इयरला कोण आला असेल त्याचे असं सांगितलं काय इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले. का बाबा इलेक्ट्रॉन्स म्हटलं तर का इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होते, का इलेक्ट्रॉन चेंज होते म्हटलं तर त्याचं मास काय असते खूप कमी असते. मास हे काय म्हटलं तर आपण पहिल्या क्लासमध्ये डिस्कशन केले खांडेकर क्लासेसमध्ये, तुम्ही जाऊन बघू शकता.
एवढं सगळं कळलं. हा इथे इथे एक बघा, हे दोन्ही मासला काय म्हणतो आपण 1 AMU पण म्हणू शकतो. काय 1 AMU म्हणतात तर काय ॲटॉमिक मास युनिट. एवढं सगळं झालं. हे झाल्यावर आता प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉनचं काय यूज आहे का बाबा, ती कशाला पाहिजेत आपल्याला, त्यांचं काय यूज आहे का नाही, इलेक्ट्रॉनचं मास एवढं कमी म्हणतात त्याचं काय यूज आहे का नाही, ह्याला बघायचं असेल तर हेडूया. ऑलमोस्ट ऑल रिॲक्शन्स काय, ऑलमोस्ट ऑल केमिकल रिॲक्शन्स, ऑल केमिकल reactions almost all chemical reactions are caused due to transfer किंवा change of electron. काय बाबा म्हटलं तर एक केमिकल रिॲक्शन व्हायला पाहिजे म्हटलं तर काय व्हायला पाहिजे, इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर झालं पाहिजे किंवा चेंज झालं पाहिजे. जर इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर किंवा चेंज झालं तर काय होते, तेव्हाच हे केमिकल रिॲक्शन घडू शकते. केमिकल रिॲक्शन मध्ये बघा तुम्ही ऑलमोस्ट ऑल केमिकल रिॲक्शन बघा, त्यात काय होते, फक्त इलेक्ट्रॉन ट्रान्सफर किंवा चेंज होते. हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं काय काम, हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं काय काम, एक वेळी हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ट्रान्सफर झाले, काय झाले, ट्रान्सफर झाले म्हणून समजा, किंवा चेंज झाले, किंवा काय झाले, चेंज झाले म्हटलं तर काय होते म्हटलं तर इथं केमिकल रिॲक्शन होते, इथं काय होते म्हटलं तर न्यूक्लियक रिॲक्शन होते. काय होते, न्यूक्लियक रिॲक्शन होते. झालं. हा इथे काय होते, न्यूक्लियक रिॲक्शन होते. एवढं आपल्याला कळलं म्हटल्यावर आता चला थोडं तुमचे ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर, ह्याच्या आधी एक ॲटम कसे रिप्रेझेंट करायचं. आता तुमच्या मोरे एक ॲटम आहे म्हणून समजा, तुमच्यापाशी एक ॲटम दिली, तुम्ही बघितला, आधी काय बघणार, तुम्हाला ओळखणार कसं हे ॲटम आहे म्हणून. हा मग एक ॲटम आपल्याला हेच आहे तुम्हाला सांगायला पाहिजे म्हटलं तर त्याचं काय माहित असं पाहिजे, पहिला सिम्बॉल माहित असं पाहिजे, मग काय त्याचा ॲटॉमिक नंबर माहित असं पाहिजे, मग त्याचा ॲटॉमिक मास नंबर माहित असं पाहिजे. मग विचार करा, एक ॲटम किंवा एक एलिमेंट आपल्याला माहित असं पाहिजे म्हटलं तर आपल्याला काय काय पाहिजे म्हटलं तर एक ॲटम रिप्रेझेंट करायचं. आपल्याला काय करायचं, ॲटम रिप्रेझेंट, ॲटम काय रिप्रेझेंट, एक ॲटम रिप्रेझेंट करायचं असलं तर पहिला काय पाहिजे म्हटलं तर आपल्याला सिम्बॉल लागतंय. काय लागतंय, सिम्बॉल. सिम्बॉल म्हटलं तर काय बाबा म्हटलं तर हायड्रोजन असलं तर H, नायट्रोजन असलं तर N, निऑन असलं तर Ne, मॅग्नेशियम असलं तर Mg. हे काय सिम्बॉल झाले, हे फुल बेसिक आहे. आता काय म्हटलं तर ॲटॉमिक नंबर, आया काय बाबा हे ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक नंबर हे कशाने रिप्रेझेंट करतात म्हटलं तर Z ने रिप्रेझेंट करतात. ॲटॉमिक नंबरचा सिम्बॉल काय, Z ने काय करतात ती ॲटॉमिक नंबरला रिप्रेझेंट करतात ती. ॲटॉमिक नंबर. मग थर्ड काय पाहिजे म्हटलं तर आपल्याला ॲटॉमिक मास नंबर पाहिजे. काय पाहिजे, ॲटॉमिक मास नंबर पाहिजे. हे ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर समजायच्या आधी आपण समजून घ्या प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन कुठं असतात, म्हणजे एक ॲटम मध्ये कुठं असतात. समजा हे काय एक ॲटम आहे समजा, हे काय एक ॲटम आहे, हे काय त्यातलं न्यूक्लियस आहे समजा, हे काय आहे ती ऑर्बिट्स आहे, हे काय न्यूक्लियस आहे ना आपलं. न्यूक्लियस मध्ये काय असते ती प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. काय असते ती P+N म्हणतात तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात ती. हे कुठं असते ती न्यूक्लियस मध्ये असतात. कुठं असते ती न्यूक्लियस मध्ये, न्यूक्लियस मध्ये असतात म्हणून आपण काय म्हणतो त्याला न्यूक्लियॉन्स म्हणतात. काय म्हणतात, न्यूक्लियॉन्स म्हणतात. मग ते इलेक्ट्रॉन कुठं असतात बाबा, इलेक्ट्रॉन काय असते ती त्या ऑर्बिट मध्ये असतात. कुठं असते ती, ह्या ऑर्बिट मध्ये असतात. त्याला काय इलेक्ट्रॉन कुठं असतात ती ऑर्बिट मध्ये असतात. चला न्यूक्लियॉन्स काय म्हणतात म्हटलं तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन न्यूक्लियस मध्ये असतात ती, म्हणून त्याला काय म्हणतात आपण न्यूक्लियॉन्स म्हणतो. ओके एवढं झालं. एवढं झाल्यावर आता काय ॲटॉमिक नंबर म्हणतात तर काय, ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर म्हटलं तर काय, नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन अ न्यूक्लियस ऑफ ॲटम. म्हटलं तर काय, एका न्यूक्लियस मध्ये आधी डेफिनेशन घ्या काय, नंबर ऑफ प्रोटॉन्स, नंबर ऑफ काय प्रोटॉन्स प्रेझेंट इन, नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन न्यूक्लियस ऑफ ॲटम, न्यूक्लियस ऑफ ॲटम. नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन न्यूक्लियस ऑफ ॲटमला काय म्हणतात आपण ॲटॉमिक नंबर म्हणतात. म्हणतात तर ह्या न्यूक्लियस मध्ये फक्त प्रोटॉन, नो न्यूट्रॉन,
फक्त प्रोटॉन किती असतात बघा, त्यालाच काय म्हणतात ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर कसं रिप्रेझेंट करतो म्हटलं आपण, Z ने रिप्रेझेंट करतं. आता ॲटॉमिक मास नंबर म्हटलं तर काय, हे ॲटॉमिक मास नंबर म्हटलं तर काय, न्यूक्लियन्स. काय मी न्यूक्लियस म्हटलं मग त्याला, ॲटॉमिक मास नंबर म्हटलं तर काय, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन एका न्यूक्लियस मध्ये किती असतात किंवा ॲटॉममध्ये किती असतात की त्याला काय म्हणतं, ॲटॉमिक मास नंबर म्हणतं. त्याला काय म्हणतं, ॲटॉमिक मास नंबर म्हणतं. आपण याला काय म्हणतं, न्यूक्लियस म्हणू शकतो. ॲटॉमिक मास नंबरला न्यूक्लियस मध्ये काय, त्यात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स असतातच की. ॲटॉमिक नंबर म्हणलं तर काय, ओन्ली प्रोटॉन्स. एवढं समजलं. मग हे रिप्रेझेंट करायचं कसं बाबा, हे रिप्रेझेंट कसं करतात ते म्हटलं तर ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर लिहितात कसं, तुम्ही कुठं तर बघितलं असता, जे 11वीला आहेत, फर्स्ट इयरला आहेत. आता ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर हे कसं रिप्रेझेंट करायचं, प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन हे कसं फाइंड आउट करायचं हे बघून घ्या. समजा आता मला काय देते, एक एक्स एलिमेंट आहे, काय एक एक्स एलिमेंट म्हणून समजा तुम्ही सगळं बघितलं असतं. काय असते, कार्बन असते, इथं 6 असते, इथं 12 असते, इथं 6 असते, इथं 12 असते. हे 6 काय म्हणतात तर हे प्रोटॉन्स असते, ते म्हणतात ॲटॉमिक नंबर असते. हे 12 काय म्हणतात तर ॲटॉमिक मास नंबर. आपण हे ए ने रिप्रेझेंट करतं. तुम्ही असं बघितलं असतं, हे काय असते ॲटॉमिक नंबर आणि हे काय असते ॲटॉमिक मास नंबर. या सी च्या जागेत काय घ्यावं आपण, एक्स लिहावं. हे एक्स आपण इथे झेड लिहिलं तर ओके, असं लिहिलं तर ओके. इथं आपण डायगोनल लिहिलं तर पण, इथं आपण डायगोनल लिहून रिप्रेझेंट केलं तर पण ओके. इथं किंवा आपण ह्या साईडला लिहिलं तर पण ओके. पण चुकून आम्ही कुठं तर हे इथं झेड आणि इथं हे असं लिहिलं तर चूक. ऑलवेज काय असं पाहिजे, ॲटॉमिक नंबर काय असं पाहिजे, ॲटॉमिक नंबर काय असं पाहिजे, बेस असं पाहिजे. आणि ॲटॉमिक मास नंबर काय असं पाहिजे, टॉपला असं पाहिजे. हे लक्षात ठेवून घ्या. म्हटलं तर हे लिहिलं तर करेक्ट तुम्ही, जर चुकून तुम्ही इथं 12 आणि इथं 6 लिहिलं तर हे रॉंग होते. हे काय होते, हे रॉंग होते. चला एवढं तुम्हाला माहिती झालं कसं रिप्रेझेंट करायचं. आता बरोबर काय करू आपण, प्रोटॉन इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन समजून घ्या. फर्स्ट एक्झाम्पल घ्या, आपलं कार्बन चालू करा. काय करा, आपलं कार्बन चालू करा. कार्बनचं काय 6 आणि 12. ह्यातलं प्रोटॉन इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉन म्हणजे तर काय, ॲटॉमिक नंबर मध्ये जे असते की नाही त्यात काय असते, प्रोटॉन असते. ॲटॉमिक नंबरचं आपलं डेफिनेशन काय, नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन अ न्यूक्लियस ऑफ ॲटम. म्हणतात तर ह्या प्रोटॉन मध्ये किती, सॉरी ह्या ॲटॉमिक नंबर मध्ये किती प्रोटॉन्स असतात की त्यात काय असते ती प्रोटॉन्स असतात. ॲटॉमिक नंबर मध्ये किती प्रोटॉन्स असतात त्यात काय असते ती प्रोटॉन असतात. मग ते प्रोटॉन म्हणतात किती, प्रोटॉन इज इक्वल टू ॲटॉमिक नंबर. म्हणतात तर पी किती होणार 6. इलेक्ट्रॉन बघा, इलेक्ट्रॉन म्हणलं तर काय 12 इलेक्ट्रॉन सोडा ते. न्यूट्रॉन म्हणलं तर काय ए मायनस झेड. म्हणतात तर ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर. म्हणतात तर किती झालं, ए मायनस झेड म्हणतात तर 12 मायनस 6 किती राहिलं, 6 आलं. हे काय आपलं न्यूट्रॉन आहे. इलेक्ट्रॉन ऑलवेज सगळेजण काय म्हणतात ते, ऑलवेज काय असते, प्रोटॉन इक्वल टू इलेक्ट्रॉन नाही. ऑलवेज प्रोटॉन इक्वल टू इलेक्ट्रॉन होत नाही. केव्हा होते म्हणतात तर जिथं प्लस किंवा मायनस चार्ज नसला असलं तर तेवढंच. प्लस किंवा मायनस चार्ज नसू नये. म्हणतात तर आयन नसू नये, न्यूट्रल असं वाटा. तेव्हा काय असते, पी इक्वल टू ई असते. इथं काय प्लस आणि किंवा मायनस चार्ज आहे काय, नाही ना. हे काय न्यूट्रल आहे ना अटम, प्लस आणि मायनस नाही ना. मग तेव्हा काय होते, पी इक्वल टू ई होते. काय होते, पी इक्वल टू ई होते. म्हणतात तर प्रोटॉन किती येते 6 येते. तेवढंच काय इलेक्ट्रॉन होणार, तेवढंच काय होणार आपल्याला इलेक्ट्रॉन होणार. म्हणतात तर 6. सेकंड एक्झाम्पल घ्या, ऑक्सिजनचं घ्या. ऑक्सिजनचं काय बरोबर 18 ॲटॉमिक नंबर याचा, 16 काय मास नंबर. आणि पी इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन फाइंड आउट करा. बरोबर फाइंड आउट करा. प्रोटॉन किती आलं, प्रोटॉन 8 आलं. इलेक्ट्रॉन किती आलं, इलेक्ट्रॉन किती आलं आपलं, इलेक्ट्रॉन म्हणतात तर किती, इथे काय प्लस आणि मायनस चार्ज आहे काय नाही. म्हणतात तर 16 मायनस 8 किती आलं, 16 मायनस 8 किती आलं आपल्याला 8 आलं. न्यूट्रॉन बघा पाठक दिशी, न्यूट्रॉन म्हणतात तर काय ए मायनस झेड. सॉरी इथे 6 मायनस 8 नाही. इलेक्ट्रॉन म्हणतात काय पी इक्वल टू ई. म्हणतात इलेक्ट्रॉन किती आलं 8 राहिलं. न्यूट्रॉन बघा पाठक दिशी, न्यूट्रॉन म्हणतात काय 16 मायनस 8 किती, 16 मायनस 8 किती राहिलं 8 आलं. थर्ड एक्झाम्पल अल्युमिनियमचं घ्या. अल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर काय याचं 13. ॲटॉमिक मास नंबर काय 27. प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन बरोबर फाइंड आउट करा. बरोबर काय करा, फाइंड आउट करा. प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन. प्रोटॉन म्हणतात तर काय तुम्हाला माहिती आहे ॲटॉमिक नंबर किती 13. इलेक्ट्रॉन म्हणतात तर काय इथे काय प्लस मायनस चार्ज आहे काय नाही. म्हणतात काय आलं, जितकं प्रोटॉन असते की नाही तितकंच काय येणार इलेक्ट्रॉन येणार. न्यूट्रॉन बघा 27 मायनस 13 म्हणतात किती आलं 14 न्यूट्रॉन्स आले. ए मायनस झेड ए मायनस झेड. अजून एक एक्झाम्पल पाहिजे, अजून एक एक्झाम्पल क्लोरीनचे घ्या. 17
इथे काय 35 आहे की नाही आपलं 37 चे गाव शेवट काय गाव 37 चे गाव किती राहिलं प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन प्रोटॉन किती बाबा 17 इलेक्ट्रॉन किती बाबा त्यात काय पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज आहे काय नाही मग काय आहे इलेक्ट्रॉन किती येणार 17 येणार न्यूट्रॉन किती ए आणि झेड म्हणतात तर 37 मधून 17 काढलं किती राहिलं 20 राहिलं हे काय तुमचे न्यूट्रल आटम झाली आता आयन्स बघून घ्या काय बघून घ्या आयन्स बघून घ्या काय बघून घ्या आयन्स बघून घ्या आयन्स बघून चला ऑक्सिजनचं O2 मायनस घ्या O2 मायनस मध्ये काय आहे इथं 2 मायनस आहे आधी प्रोटॉन आपलं इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन प्रोटॉन किती बघायचं प्रोटॉन किती ॲटॉमिक नंबर काय असते ते आलं इलेक्ट्रॉन इथे इलेक्ट्रॉन कसं काढायचं म्हणतात आयन मध्ये जे प्रोटॉन दिले असते त्यात केलं पाहिजे जर इथं मायनस दिली असते तिने काय दिली असते जर इथं मायनस तिने दिली असते तर ते प्लस करायचं किती मायनस दिली असती 2 मायनस दिली तिने तेवढं काय करायचं प्रोटॉन्स मध्ये प्लस करायचं किंवा ॲटॉमिक नंबर मध्ये काय करायचं प्लस करायचं ॲटॉमिक नंबर आणि प्रोटॉन्स म्हणतात काय दोन्ही सेमच आहे मग इथं 2 मायनस आहे की नाही हे 2 मायनस काय करायचं प्रोटॉन किंवा ॲटॉमिक नंबर मध्ये +2 करायचं किती बाबा आहेत प्रोटॉन 8 आहे ते इथं -2 चार्ज आहे 2 ऍड केला E = 8 + 2 म्हणतात किती झालं 10 इलेक्ट्रॉन झाले किती इलेक्ट्रॉन झाले 10 इलेक्ट्रॉन झाले आता चला न्यूट्रॉन्स बघू न्यूट्रॉन्स किती न्यूट्रॉन्स म्हणतात माहिती आहे A - Z त्याचा मास नंबर किती आहे 16 ॲटॉमिक नंबर किती आहे 8 16 - 8 किती राहिलं 8 राहिलं सेकंड एक्झाम्पल Mg2+ घ्या काय घ्या Mg2+ घ्या Mg2+ मध्ये काय येते Mg2+ मध्ये काय येते Mg चा ॲटॉमिक नंबर किती 12 म्हणजे तर प्रोटॉन किती असणार ऑलवेज 12 असणार इलेक्ट्रॉन P = E होईल काय तर म्हणजे तर प्रोटॉन = इलेक्ट्रॉन होईल काय नाही इथे काय होणार आहे म्हणजे तर इथं आयन आहे म्हणजे तर काय आहे 2+ आहे 2+ म्हणजे काय करायला पाहिजे जर प्लस असतं तुमचं ते काय करायचं म्हणतात तर प्रोटॉन मध्ये मायनस करायचं जर तिथं मायनस दिली असली ते मायनस काय करायचं प्रोटॉन मध्ये प्लस करायचं इथं आपल्याला प्लस दिली ती म्हणतात तर इलेक्ट्रॉन या प्रोटॉन्स मध्ये काय करायला पाहिजे 2 मायनस करायला पाहिजे 12 - 2 किती राहिले 12 - 2 किती राहिले 10 आले चला आता न्यूट्रॉन म्हणतात काय ऍज युजुअल A - Z म्हणतात तर ॲटॉमिक मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर किती राहिलं 12 24 म्हणतात किती राहिलं 12 झाले आता अल्युमिनियमचं A3+ अल्युमिनियम 3+ अल्युमिनियमचं 3+ बघा चला इथे काय अल्युमिनियम हा इथे प्रोटॉन किती असणार 13 असणार इलेक्ट्रॉन बघा इथे काय आहे ते न्यूट्रल म्हणून 13 ठेवला पण इथे काय असणार म्हटलं तर इथे 3+ आयन आहे म्हटलं तर काय असलं पाहिजे 2 याचं मायनस करून घ्यायला पाहिजे काय मायनस करून घ्यायला पाहिजे बाबा काय मायनस करून घ्यायला पाहिजे इथे 3+ आहे प्रोटॉन्स मध्ये 3 मायनस करा म्हटलं तर 13 मध्ये 3 मायनस केलं तर किती राहिले आपल्याला 10 राहिले आणि न्यूट्रॉन किती ऍज युजुअल 27 मधनं 13 काढलं तर किती राहणार 14 राहणार अजून एक एक्झाम्पल घ्या आयनचं Cl- घ्या काय Cl- घ्या Cl चं म्हटलं तर किती आहे क्लोरीनचं म्हटलं तर किती आहे इथं 37 आहे किती 37 आहे म्हटलं तर प्रोटॉन्स किती राहिले 17 इलेक्ट्रॉन किती इलेक्ट्रॉन आपण इथं 17 एवढं असतं पण काय इथं एक मायनस एक मायनस म्हटलं तर काय करायला पाहिजे इथे काही नसतं तर एक मायनस तुमचं इथे काही दिलं नसते तर मायनस आहे म्हटलं तर ते -1 असते तिथं म्हटलं तर इलेक्ट्रॉन काय 17 - 1 किती राहिलं 17 + 1 मायनस दिलं ना ऍड करायला पाहिजे 17 + 1 किती झालं 18 आलं न्यूट्रॉन्स म्हणतात न्यूट्रॉन्स किती झालं म्हटलं तर न्यूट्रॉन्स ऍज युजुअल A - Z म्हटलं तर किती झालं इथं 37 आहे 17 आहे म्हटलं तर किती झालं 20 राहिलं तुमचं काय झालं इथं प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन कसं फाइंड आउट करायचं पूर्णपणे झालं आयसोटॉप झालं आता आयसोबार काय बाबा हे आयसोबार म्हटलं तर आयसोबार काय असते आयसोटॉपचं व्हाईस वर्सा असते व्हाईस वर्सा म्हटलं काय तक्क अपोजिट असते कसं बघायचं आधी डेफिनेशन बघा आयसोबार म्हटलं तर काय आयसोबार आर ॲटम्स ऑफ तिथे काय होतं सेम एलिमेंट होतं तिथे काय ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट तिथे काय ॲटम्स ऑफ काय डिफरंट एलिमेंट atoms of different element तिथे काय होतं विथ सेम ॲटॉमिक नंबर होतं तिथे काय atoms of different element with different atomic number इथे different atomic numbers आहे with different atomic number
with different atomic number but which have same mass number. तिथे काय होतं सेम atomic number होतं, तिथे काय सेम mass number आहे. सेम काय येतं मास नंबर. आयसोबार म्हणजे काय atoms of different element with a different atomic number but which have same mass number. एक्झाम्पल घ्या, एक्झाम्पल कार्बन आणि नायट्रोजन. इथे काय आहे, तिथे काय होतं आपण सेम एलिमेंट घेतलेलं, कार्बन घेतलेलं. इथे काय आहे atoms of different element आहे, म्हणून काय एक कार्बन घेतले एक नायट्रोजन घेतले. कार्बनचा atomic नंबर काय 6 आहे, atomic mass number ह्याचे घ्या 14 घ्या, 14 आयसोटोपचे घ्या. नायट्रोजनचं एक घ्या 7 घ्या, ह्याचा atomic mass number आहे 14. इथं बघा इथं सेम atomic, इथे काय डिफरंट atomic नंबर आहे बट काय सेम मास नंबर आहे. इथे काय सेम मास नंबर आहे बट काय डिफरंट atomic नंबर आहे. डिफरंट atomic नंबर म्हणतात तर काय डिफरंट प्रोटॉन्स. डिफरंट atomic नंबर म्हणतात तर काय डिफरंट प्रोटॉन्स. काय तिथं प्रोटॉन्स काय ते डिफरंट आहेत म्हणतात तर काय झट काय डिफरंट आहे बट atomic mass number म्हणतात काय न्यूक्लियन्स. काय न्यूक्लियन्स का न्यूक्लियन्स म्हणाले म्हटलं तर मी मागे सांगितलं तुम्हाला न्यूक्लियस म्हटलं तर काय प्रोटॉन आणि न्यूट्रॉन न्यूक्लियस मध्ये राहतात, ती त्यालाच काय म्हणतात आपण न्यूक्लियस म्हणतात. मग प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोन्ही असलं तर ते काय झालं atomic mass number ना हे म्हटलं तर काय P plus N. atomic mass number म्हटलं तर काय A plus P plus N. म्हणून काय न्यूक्लियस काय असते ती सेम असते. बघा इथं पण 14 आहे, इथं पण 14 आहे. हे आपण काय म्हणतो याला सेम, तेच प्रोटॉन पण सेम न्यूक्लियस पण सेम, किंवा इथे काय म्हणतो याला डिफरंट एलिमेंट विथ डिफरंट atomic mass number किंवा डिफरंट मास नंबर atomic number विथ काय सेम मास नंबर. आता याला एक्झाम्पल हे एक झालं. अजून एक काय एक्झाम्पल म्हणतो तर आर्गॉन घ्या. आर्गॉनचं काय 18 atomic नंबर आहे, 40 काय मास नंबर आहे. कॅल्शियमचं पण बघा, कॅल्शियमचं पण काय 20 त्याचा atomic नंबर आहे, 40 atomic mass number आहे. इथं पण काय झाली सेम प्रोटॉन्स किंवा सेम atomic नंबर सेम मास नंबर किंवा सेम न्यूक्लियॉन्स. अजून एक एक्झाम्पल म्हटलं तर पोटॅशियमचं घ्या. पोटॅशियमचं 19 40 आहे, कॅल्शियमचं 20 40. इथं पण बघा, इथं पण काय झालं डिफरंट atomic नंबर सेम मास नंबर. ह्यालाच काय म्हणतो आपण आयसोबार म्हणतो. हे आता आयसोबार ध्यानात कसं ठेवायचं म्हणलं तर इथं बघा आयसो म्हणतात तर काय सेम. सायन्सच्या वर्ड मध्ये आयसो म्हणतात तर काय सेम. हे बी आहे की नाही, बी हायलाइट करा. हे बी म्हणलं तर काय, बी म्हणलं तर बोथ म्हणून ध्यानात ठेवा. बोथ म्हणलं तर काय दोघं एकत्र कोण असते प्रोटॉन आणि न्यूट्रॉन काय असते ती एकत्र असतात. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन एकत्र असतात काय नाहीत ना. मग काय असते बोथ म्हणतात तर काय P plus N एकत्र असतात. सेम काय असते ती P plus N सेम म्हणतात तर काय atomic mass number सेम आहे, डिफरंट काय atomic number आहे. ह्यालाच काय म्हणतात आपण आयसोबार म्हणतात. आता तुमचे आयसोटोप बघून घ्या. काय बाबा हे आयसोटोप तुम्हाला सगळं मध्ये माहित असतं सेम atomic नंबर बट डिफरंट मास नंबर. ते डेफिनेशन जरा तर तुमचं काय डेफिनेशन आहे ती कट ठेवा, थोडं प्रॅक्टिकल समजून घ्या. आता काय समजून आहे ते कार्बन आहे, 3 कार्बन आहेत तिथं म्हणजे कार्बनचे काय 3 आयसोटोप आहेत 6 12 6 13 6 14. तुम्हाला तर माहिती आहे म्हणजे झट काय म्हणतात बेस मध्ये काय atomic नंबर काय सेम आहे पण atomic मास नंबर काय डिफरंट आहे हे तुम्हाला माहिती आहे. पण atomic नंबर म्हणतात काय सांगितलं मी द नंबर ऑफ द प्रोटॉन्स प्रेझेंट इन अ न्यूक्लियस ऑफ अटम. म्हटलं तर एक अटमच्या न्यूक्लियस मध्ये किती प्रोटॉन्स असतात की त्यालाच काय म्हणतात आपण atomic नंबर म्हणतो. मग इथे काय असते माहिती प्रोटॉन्स बघा काय काय येते प्रोटॉन्स म्हटलं तर काय झड ना प्रोटॉन्स किती आहेत बघा इथं पण 6 आहे, सेकंड वाल्यात पण 6 आहे, थर्ड वाल्यात पण काय 6 आहे. तर न्यूट्रॉन्स बघा न्यूट्रॉनचं फॉर्म्युला काय आपल्याला A मायनस झड म्हणजे काय atomic मास नंबरला काय म्हणतो आपण A म्हणतो, atomic नंबरला काय म्हणतो झड म्हणतो.
एम आणि जेड म्हटलं तर टॉप मध्ये बेस्ट काढायला पाहिजे. 12 मध्ये 6 वाजायचं किती राहिलं? न्यूट्रॉन्स 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 न्यूट्रॉन्स. 12 मध्ये 6 किती राहिले? 4 राहिले. 13 मध्ये 6 किती राहिले? 7 राहिले. 14 मध्ये 6 किती राहिले? 8 राहिले. इथे काय की प्रोटॉन सेम आहेत बट काय डिफरंट न्यूट्रॉन्स आहेत. प्रोटॉन तुमचे सेम आहेत पण काय डिफरंट काय न्यूट्रॉन्स डिफरंट आहे. ह्यालाच काय म्हणतो आपण आयसोटोप म्हणतो. ॲटॉमिक नंबर पण सेम पण डिफरंट काय मास नंबर. त्याच्या वाटणीचं डेफिनेशन सांगतो तुम्हाला, कळेल तुम्हाला. आयसोटोप म्हणतात काय atoms of same element. atoms of same element. इथं सेम एलिमेंट का म्हटलं तर बघा तुम्ही इथं पण कार्बन आहे, इथं पण कार्बन आहे, इथं पण कार्बन आहे. इथे एलिमेंट चेंज झाले काय? एलिमेंट किंवा ॲटम काय तर चेंज झाले काय? सेम होते ना फक्त काय आणि सेम एलिमेंट आहे. अजून काय सेम आहे? सेम एलिमेंट विथ सेम काय ॲटॉमिक नंबर. सेम काय ॲटॉमिक नंबर. सेम काय ॲटॉमिक नंबर पण डिफरंट काय मास नंबर. but different which have different mass number. मास नंबर डिफरंट काय मास नंबर आहे. हे एक अजून डेफिनेशन होते. अजून एक काय डेफिनेशन म्हटलं तर सेम protons but different काय डिफरंट न्यूट्रॉन्स but different न्यूट्रॉन्स. सेम प्रोटॉन्स बट काय डिफरंट न्यूट्रॉन्स. हे आयसोटोप. अजून एक तुम्हाला एक्झाम्पल म्हटलं तर आपलं हायड्रोजन घ्या. कशाला घ्या? हायड्रोजन घ्या. हायड्रोजन काय इथं 1 हे 1 इथं 1 2 1 3. इथे पण काय ती प्रोटॉन्स काय तिथे पण सेम आहे 1 1 1. पण न्यूट्रॉन्स बघा, न्यूट्रॉन्स पण काय तिथं इथं 1 इथं 2 इथं 3. 1 - 1 0 2 - 1 1 3 - 1 2. इथे प्रोटॉन्स सेम आहे ती बट काय डिफरंट न्यूट्रॉन्स आहेत. मग अजून एक इथं काय म्हणतात तर थिंक करा. एक आपल्या पिरियडिक टेबल मध्ये एक एलिमेंट आहे हायड्रोजन म्हणायचं. त्यात न्यूट्रॉन झिरो आहे. बाकी कशात झिरो नाही ती फक्त हायड्रोजन ॲटम मध्ये काय आहे ती न्यूट्रॉन झिरो आहे ती. त्याला काय म्हणतं? जर 1H1 असलं तर आपण त्याला काय म्हणतो तर प्रोटियम म्हणतो. काय म्हणतो? प्रोटियम. ह्याला काय म्हणतं? ड्यूटेरियम म्हणतं. काय म्हणतं? ड्यूटेरियम म्हणतं. ह्याला काय म्हणतं? ट्रायटियम म्हणतं. काय म्हणतं? ट्रायटियम. हे प्रोटियम ड्यूटेरियम ट्रायटेनियम. अजून एक एक्झाम्पल म्हटलं तर आमच्या क्लोरीनला काय की क्लोरीन ह्याचं काय ॲटॉमिक नंबर काय 17 आहे. ह्याचं पण काय ॲटॉमिक नंबर काय 17 आहे. म्हटलं तर काय सेम प्रोटॉन्स आहेत बट काय डिफरंट मास नंबर. ह्याचं काय मास नंबर म्हटलं तर 35 आहे. ह्याचं काय 37. हे तुमचं आयसोटोप म्हटलं तर काय atoms of same element with same atomic number. सेम एलिमेंट कार्बन सेम एलिमेंट विथ काय सेम ॲटॉमिक नंबर. इथं पण 6 इथं पण 6 इथं पण 6. ॲटॉमिक नंबर पण सेम बट विच हॅव डिफरंट काय आहे ती मास नंबर आहे. ह्यालाच काय म्हणतात आपण आयसोटोप म्हणतात. नाही तर इथं पण आहे बघा सेम प्रोटॉन्स बट काय डिफरंट न्यूट्रॉन्स. ह्यालाच काय म्हणतात आपण आयसोटोप म्हणतात. आयसोटोप झालं, आयसोबार झालं. आता आयसोटोन काय आयसोटोन काय बाबा हे आयसोटोन म्हटलं तर आयसोटोन मध्ये पण सेमच atoms of different element with same number of neutrons. किती काय असते डिफरंट एलिमेंट असते पण काय असते नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काय असते सेम असते ती. इथे काय आयसोटोन म्हणतात काय न्यूट्रॉन सेम असले पाहिजे.
म्हटलं तर काय न्यूट्रॉन्स म्हटलं तर काय न्यूट्रॉन्स कसं करतात ए मायनस झेड. चला एक्झाम्पल बघून घेऊ. आता हे एक्झाम्पल मध्ये बघा कार्बनचं काय 6 आणि 13. कार्बनचं एक आयसोटोप आहे. तेच घ्या तुम्ही नायट्रोजनचं घ्या. नायट्रोजनचं काय 7 ॲटॉमिक नंबर 14 काय मास नंबर. बरोबर आहे का नाही. 14 काय मास नंबर. तिथं बघा 13 - 6 किती आलं. 13 - 6 किती आलं 7 आलं. 14 - 7 किती आलं 7 आलं. हे बघा न्यूट्रॉन्स म्हणतात तर काय न्यूट्रॉनचं फॉर्म्युला काय ए मायनस झेड. म्हणतर हे काय ए आहे हे काय झेड आहे. म्हणतात काय ॲटॉमिक मास नंबर मध्ये ॲटॉमिक नंबर काढला तर काय भेटते आपल्याला न्यूट्रॉन मिळते. ह्यात पण काय 7 आहे ह्यात पण काय 7 आहे. पण काय दोन्ही काय डिफरंट एलिमेंट आहे. ती डिफरंट ॲटॉमिक नंबर आहे डिफरंट मास नंबर आहे पण काय आहे सेम काय आहे न्यूट्रॉन्स आहे. ह्यालाच काय म्हणतो आपण आयसोटोन म्हणतो. एक्झाम्पल घेता घ्या सल्फरचं घ्या. सल्फरला काय 16 36 अजून कशाचं म्हणलं तर कॅल्शियमचं घ्या 20 40. ह्यात पण डिफरन्स काय 20. ह्यात पण डिफरन्स काय 20. इथं पण बघा डिफरंट एलिमेंट डिफरंट ॲटॉमिक नंबर डिफरंट ॲटॉमिक मास नंबर बट सेम काय न्यूट्रॉन. अजून एक एक्झाम्पल घेता अजून एक एक्झाम्पल घे की क्लोरीन 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 काय 17 37. अजून काय पोटॅशियमचं घ्या 19 29 39. इथं पण काय डिफरन्स आहे इथं पण डिफरन्स 20 आहे. इथं पण काय डिफरन्स 20 आहे. इथं पण बघा प्रोटॉन पण डिफरंट तुमचे न्यूट्रॉन्स प्रोटॉन पण डिफरंट ॲटॉमिक मास नंबर पण डिफरंट न्यूक्लियस पण डिफरंट बट सेम काय न्यूट्रॉन. ह्यालाच काय म्हणतात आयसोटोन म्हणतात. ह्यालाच काय म्हणतात आयसोटोन म्हणतात. ह्या आयसोटोन आता कसं ध्यानात ठेवायचं बाबा. आयसोटोन कसं ध्यानात ठेवायचं म्हटलं तर आयसो म्हटलं तर काय आपल्याला सेम. आयसो म्हटलं तर काय आपल्याला सेम आहे. टोन मध्ये काय करा एन आहे की नाही एनला हायलाइट करा. एनला काय करा हायलाइट करा. एनला काय करा हायलाइट करा. एन म्हटलं तर काय न्यूट्रॉन्स झाले की तुमचं दोन्ही जोडा सेम न्यूट्रॉन्स असले पाहिजे. त्यालाच काय म्हणतो आपण आयसोटोन म्हणतात. आता आयसो इलेक्ट्रॉन म्हटलं तर आयसो इलेक्ट्रॉन. आयसो म्हटलं तर काय सेम ह्याच्या नावातच आहे. आयसो म्हटलं तर काय सेम. इलेक्ट्रॉन म्हटलं तर काय तिथे काय असं पाहिजे सेम इलेक्ट्रॉन असं पाहिजे. काय असं पाहिजे सेम इलेक्ट्रॉन असं पाहिजे. ॲटम किंवा डिफरंट असू दे काय पण असू दे वाटत काय असं पाहिजे सेम इलेक्ट्रॉन असं पाहिजे. प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन कसं काढायचं आपण सांगितलंय. ह्याच्यात काय बघा आता फॉर एक्झाम्पल आता आपल्याला घ्या काय Na प्लस आहे मॅग्नेशियम 2 प्लस Al3 प्लस असं आहे म्हणून समजा. काय असं आहे म्हणून समजा. ह्याच्यात इलेक्ट्रॉन किती ह्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे 11 आहे. हा प्लस 1 म्हणलं तर मायनस मायनस हे करायचं किती झालं 10 इलेक्ट्रॉन झाले. ह्यात 12 - 2 किती 10. ह्याच्यात Al - 3 13 - 3 किती झालं 10. इथं पण 10 इलेक्ट्रॉन झाले इथं पण 10 इलेक्ट्रॉन झाले इथं पण 10 इलेक्ट्रॉन झाले. झाली का नाही सेम इलेक्ट्रॉन झालं का नाही असे इलेक्ट्रॉन. अजून एक एक्झाम्पल घ्या तुम्हाला पाहिजे तर कॅल्शियम घ्या कॅल्शियम +2 घ्या Cl- घ्या परत K प्लस घ्या. कॅल्शियम काय 20 मध्ये +2 म्हणतात तर काय प्रोटॉन्स मध्ये -2 करायला पाहिजे किंवा ॲटॉमिक नंबर मध्ये -2 करायला पाहिजे. किती झालं हे 18 झालं काय हे 17 आहे. ह्याचा ॲटॉमिक नंबर क्लोरीनचा काय 17 आहे. -1 म्हटलं तर हे पण 18. हे पोटॅशियम आहे 19 आहे. या प्लस आहे म्हटलं तर -1 करा. हे पण काय झालं 18 इलेक्ट्रॉन झालं. इथे 18 इथे 18 हे इथे 18 हे काय झाली सेम इलेक्ट्रॉन्स म्हणून काय म्हणतो आपण आयसो इलेक्ट्रॉन झालं. हे का हे आपलं क्लास आपलं आयुष्यात कोण कोणाचं नसते. आता प्लीज तुम्ही कॉलेजला एंट्री झाला म्हटलं तर थोडं आपल्याकडे लक्ष द्या. आता काय होते थोडं आपलं माइंडसेट खूपच चेंज होते. लई इझीली घ्यायला जातं मी. आता आपण भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये. लॉज ऑफ कॉम्बिनेशन म्हटलं तर ते कुठले सायंटिस्ट कुठलं लॉ दिले ते जरा बघून घ्यावं. सिग्निफिकंट नंबर्स बघून घ्यावं. नेक्स्ट पार्ट 3 मध्ये येते. बाय.